हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर तुमचं माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत. हे माझे शेतकरी वडील आहेत आणि त्यांच्याबद्दलच आज मी तुमच्याशी बोलणार आहे आणि त्यांचीच ओळख मी पूर्णपणे तुम्हाला करून देणार आहे. तर तुमचे खूप स्वागत. तर हे आहेत माझे वडील. लहानपणापासून आम्हाला खूप 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 जीव लावणार आहे. खूप गरिबीत आणि खूप कष्टाने दिवस काढत इथपर्यंत दिवस आणलेले आहेत आणि खूप गरिबी काढलेली आहे. पण आजचे दिवस जरा बदललेले आहेत आणि चांगले आहेत. आणि कशा पद्धतीने माझ्या वडिलांनी गरिबी काढलेली आहे आणि आजचे दिवस कसे आहेत ते आपण बघणार आहोत. तर अण्णा, काय चाललंय तुमचं? काय नाही बाई, बरं आहे. बरं आहे. काय करता बरं? आज काय काय काम करता तुम्ही? आज आता घास घास विकायला नेतो, जनावरं धुतो, हं. त्याच्यानंतर जनावर चारा टाकतो, अशी कामं म्हणजे करतो मी. लहानपणापासून कष्ट करताना जो बाप बघितलाय तो आजही कष्टच करतोय. पण जरा परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळेला कष्ट करत होतो. आमचे शिक्षण वगैरे चालू होतं. त्यावेळेस अण्णाला खूप कष्ट करावे लागायचे आणि पैसे देखील पुरत नव्हते. पण आज आम्ही सेटल झालो आहे. त्याच्यामुळं अण्णांचं कसं आहे, कष्ट तर ते करतातच. कोणतंही शेतकरी बाप असेल ना, त्याला कष्ट करावेच लागतात. आणि करावेच लागतात म्हणण्यापेक्षा मुलाने जरी सांगितलं, कोणत्याही बापाला सुद्धा जरी सांगितलं, अण्णा तुम्ही आता निवांत राहा, दादा तुम्ही आता निवांत राहा, पप्पा तुम्ही आता निवांत राहा, तरीही बाप निवांत राहत नाही. फक्त शेतकरी बापा, शेतकरी बाप अगदी शेवटपर्यंत काही ना काहीतरी कष्ट करतच राहतो. आणि माझ्या अण्णा देखील तसेच आहे. सकाळी उठतात, घासाच्या पेंढ्या बांधतात, नंतर तो घास दारोदारी निघून टाकतात. रोज 500 रुपयाचा घासांना विकतात. 4 गाया पाळलेल्या आहेत. अशा 4 करून 4 आणतात, पाळतात, म्हणजे विकतात. असं काहीतरी चालूच असतं. शेतीतलं ऊस लावलेलं आहे, ऊसाला पाणी वगैरे धरतात. दिवसभर काही ना काहीतरी कष्ट ते करतच राहतात. आणि माझे वडीलच नाही तर शेजारी पाजारी सगळे म्हणजे शेतकरी जे बाप आहेत ते आपल्या मुलांसाठी धडपड करतच राहतात. आणि अण्णांनी पहिली गरिबी कशी काढली होती ते आम्ही बघितलेलं आहे. अण्णा, कशी होती बरं तुमची गरिबी? एकदम गरिबी होती आमची. सपरात राहायचो आम्ही. हं. ते सपर 2-3 वर्षांशी करावं लागायचं. अजून? अजून फाटके कपडे घालणं, अमकं तमकं, बनेल कधी आहे कधी नाही. हां. आणि माझ्या वडिलांचं मी एक असं बघितलेलं आहे, बनेल पूर्ण फाटूस तर कधीच बनेल बदललेला नाही आहे. ज्यावेळेस बनेलाला बिळं पडतील त्यावेळेस माझे वडील बनेल बदलायचे आणि हे प्रत्येक घरात असतंच. बनेल जेव्हा पूर्ण फाटतो तेव्हा बाप बनेल बदलतो. बापाचे कपडे कायम फाटकेच असतात. आणि शेतकरी म्हटल्यानंतर शेतकऱ्याचे कपडे मातीतले शेणातले असणारच आहेत. आणि आजकाल बऱ्याचशा मुलांना जे शहरात जातात, तिथे जॉब करतात, त्यांना आईवडिलांची लाज वाटते. आपले आईवडील असे का आहेत, असे का नाही. पण ते शहरात गेलेत आणि तिथं जॉब करतायत म्हटल्यावर, आता जर ते तिथं जॉब करतायत, ते शहरापर्यंत जाऊ शकले, तर याचं क्रेडिट आपण आईवडिलांनाच द्यायला पाहिजे ना. आणि आपण आईवडिलांना म्हातारपणाला जीव लावलं पाहिजे. त्यांची म्हातारपणाची आपण काठी बनलं पाहिजे. आपण वृद्धाश्रम हा शब्द महाराष्ट्रातूनच काय भारत देशातून नाहीसा झाला पाहिजे ना. आपण असं वागलं पाहिजे. पण आजकालची परिस्थिती जरा वेगळी आहे. खूप कष्ट करणारा बाप खेड्यात एकटाच राहतो. आईवडील म्हातारे झाल्यावरती एकटेच राहतात. मुलं मात्र शहरात जातात आणि ज्यांच्यामुळे जातात त्यांनाच विसरून जातात. अगदी आईवडील मुलांचा सांभाळ करतात. त्यांना वाटतं आपल्याला सहारा मिळेल, पण तेच मुलं आईवडिलांना बेसहारा करतात. खूप गंभीर परिस्थिती सध्याच्या परिस्थितीला या कलियुगात चालू आहे. आईवडिलांची सेवा आपण केली पाहिजे. मी जसं मला कळायला लागले तसं कष्ट करतानाच पाहते आणि आजपर्यंत कष्ट करतानाच पाहते. आणि माझे वडील खूप हळवे आहेत, खूप प्रेमळ आहेत आणि माझा आणि माझ्या भावाचा खूप विचार करतात. ते जर सोबत असेल ना तर कोणतीच गोष्ट कधीच अवघड वाटत नाही. आणि कितीही समस्या जरी आले ना, दुःख जर आलं तर पहिले अण्णाच आठवतात.
आणि मला तर सुख जरी आलं तरी पहिलं अण्णाच आठवतात. काही कोणतीही गोष्ट मिळाली तरी सुरुवातीला अण्णांना फोन करून सांगावं वाटतं, अण्णा असं असं झालं आहे, असं मला नेहमी वाटत राहतं. आणि माझे अण्णा खरंच खूप प्रेमळ आहे. आणि साधा मोबाईलचा बॅलन्स जरी संपला तरी असं वाटतं नाही कोणी टाकलं तर काही हरकत नाही, माझा बाप आहे टाकीन, असं कायम वाटत राहतं. जोपर्यंत वडील असतात ना तोपर्यंत मुलांना भिण्याचं काहीच कारण नसतं. वडिलांचा हात पाठीवरचा खूप महत्त्वाचा असतो खूप. आणि ज्यांना वडील आहेत ना ते मुलं खरंच खूप भाग्यवान असतात. आणि ज्यांना असतात त्यांना खरंच कधी कधी किंमत कळत नाही. पण थोडं जरी वडील बाजूला जर झाले ना, आपल्या या पसाऱ्यातून बाजूला जर झाले ना तर कळतं वडिलांची किंमत काय असते. आणि प्रत्येकाला वडील असावे. आणि महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांची प्रत्येकाला किंमत कळावी. आईवडील जवळ असण्यात, आईवडिलांच्या डोक्यावर हात असण्यात किती मोठं भाग्य असतं हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आईवडिलांशिवाय आपली किंमत शून्य आहे. आपल्याला जर आईवडील असतील ना तर ती शून्य किंमत, त्याच्या पुढे आपल्या मागे शून्य लागतात. आईवडील खूप महत्त्वाचे आहेत आयुष्यात. माझ्या आईवडिलांनी तर आमच्यासाठी खूप केलेलं आहे. काय बोलायचं त्यांना? हा, माझा वाढदिवस केला ते सांग ना. आणि हे आता सध्याला मी इथं माहेरी आल्यानंतर माझ्या वडिलांना आता किती वर्ष झाले त्यांना तुम्ही? 56. 56 वर्ष पूर्ण झालेत. आणि मला म्हणले ताई माझा अजून तो कोणी वाढदिवस पण साजरा केला नाही. आणि मग आम्ही काय केलं, म्हणलं चला अण्णा आपण आपला तुमचा वाढदिवस साजरा करू. आणि मग आम्ही ना मस्तपैकी केक वगैरे आणलं, फरसाण वगैरे आणलं आणि मस्त शेजारी पाजारी सगळ्यांना बोलवलं. त्यांच्या चुलत्या वगैरे, त्यांना आई तर नाही आता पण म्हाताऱ्या चुलत्या वगैरे सगळ्यांना बोलवलं आणि आम्ही त्यांचा मस्त असा वाढदिवस साजरा केला. अण्णांना इतका आनंद झाला. किती आनंद झाला अण्णा? मला लय आनंद झाला. माझा पहिला वाढदिवस माझ्या मुलीनं साजरा केला. त्यांना खूप आनंद झाला. आणि खूप प्रेमळ आहेत माझे वडील. आणि माझेच काय, सगळ्यांचे वडील प्रेमळ असतात आणि सगळ्यांचे वडील मुलींची काळजीच घेतात. फक्त मुलींनी वडिलांचं मन समजून घ्यायला हवं. मुलींनी समजून घ्यायला हवं. आपले आईवडील आपला वाईट कधीच विचार करणार नाही, आपल्या चांगल्याचंच नेहमी विचार करतात. आजकालच्या कलियुगातल्या मुलींना समजून घेण्याची गरज आहे. आपणही कधीतरी आईवडील होणार आहोत आणि आपल्या आईवडिलांवर जी वेळ आहे ती वेळ कुणाच्याही याच्यावर येऊ नये. आणि माझे वडील रडायला देखील लागलेले आहेत. खूप हळवे आहेत खूप. म्हणजे असं जर टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये एखाद्या मुलीचा किंवा त्यांच्या आईवर पण त्यांचा खूप जीव होता. एखाद्या म्हाताऱ्या आईचा व्हिडिओ जर बघितला ना डायरेक्ट रडायलाच लागतात. आता पण मला म्हणत होते की व्हिडिओ बंद करता येईल, मला खूप रडायला येते. आता खूपच हळवे आहेत. आता रडायचं नाही अण्णा, रडायचं नाही आता. आणि मला खूप दिवस वाटत होतं मी माझ्या वडिलांसोबत व्हिडिओ करावा, पण माझे वडील सतत कामात राहायचे. मी इथं येऊन जवळजवळ महिना होत आला. मला रोज वाटायचं मी माझ्या वडिलांचा व्हिडिओ घ्यावा. आणि मी इथं जवळपास सगळ्यांचे व्हिडिओ घेतले. मला रोज वाटायचं मी माझ्या आईचा, माझ्या वडिलांचा व्हिडिओ घ्यावा, पण ते इतके कामात व्यस्त असायचे ना मला त्यांचा व्हिडिओ घ्यायलाच जमला नाही. त्यांचं ऊसाचं हे चालू होतं, ऊस लावायचं काम चालू होतं. रोज अण्णा यायचे आणि त्यांचं चिखलाने भरलेलं बनेलं असायचं. आणि मग मला असं वाटायचं नको आपली परिस्थिती अशी म्हणजे जगापुढं मांडायला. म्हणजे तसं शेतकरी चिखलाने माखलेलाच असतो, पण मला असं वाटलं जाऊ द्या नको. कधी चिखलाने भरलेला बनेल, कधी दुपारपर्यंत जेवण नाही केलेलं. म्हणजे अजून पण ते खूप कष्ट करतात. आणि मला खूप म्हणजे मी आज बळच त्यांना शर्ट घालून इथं बसवलं आणि म्हणलं अण्णा बसा, आज थोड्या वेळ बसा माझ्यासाठी. माझ्या मोबाईलमध्ये आपण तुमचा व्हिडिओ काढू आणि तो यूट्यूबला पाठवू. मला पण बोलायचे. आणि मी अशा पद्धतीने तुमच्यासमोर माझे वडील व्यक्त केले. वडिलांबद्दल जर बोलायला लागले ना तर मला दिवस देखील पुरणार नाही इतके माझे वडील, म्हणजे माझेच काय सगळ्यांचेच वडील सगळ्यांना प्रिय असतात. माझ्या वडिलांनी
त्यांचं जीवन इतकं संघर्षमय होतं आणि अजूनही संघर्षच करतात. बरेच संघर्ष त्यांच्या जीवनात चालूच आहेत आणि खूप शेतकरी बापाचं जीवन खरंच जरा अवघडच असतं. आणि बापाची श्रीमंती म्हणजे त्यांची मुलं असतात. अजून माझ्या भावाचं लग्न होणं बाकी आहे. तेवढं स्वप्न त्यांचं पूर्ण व्हायचं राहिलं आहे. तेवढं एकदा पूर्ण झालं म्हणजे त्यांचं जरा मन शांत होईल. तेवढं एक स्वप्न त्यांचं पूर्ण व्हायचं राहिलं आहे. तसं तो पुण्यात सेटल देखील झालेला आहे. सगळं व्यवस्थित आहे आणि तेवढं एक स्वप्न त्यांचं पूर्ण व्हावं हीच देवाकडे प्रार्थना आहे. तसे माझे वडील खूप हिमतीचे आहे, खूप मेहनत करतात आणि मला तर ते खूप आवडतात. माझ्या जीवनातील हिरो जर कोणी असेल तर माझे वडील आहेत. प्रत्येक परिस्थितीत माझ्या आणि माझ्या भावाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतात. माझ्या आणि माझ्या भावाच्या नाही तर माझी आत्याला जरी काही प्रॉब्लेम आला तरी पण ते म्हणजे त्यांना अजिबात सहन होत नाही. ते लगेच आत्याकडे धाव घेतात. आत्या देखील म्हातारी झालेली आहे आणि तरी दर रक्षाबंधनला अजून देखील रक्षाबंधनला दिवाळीला माझे वडील आत्यांच्या आंघोळ केली की पहिले आत्यांकडे जातात. त्यांच्या बहीण भावांचा बी खूप एक जीव आहे. आत्या आत्ता सध्या आजारी आहे आणि खूप माझे वडील खूप प्रेमळ आहे. आईवडिलांनाही त्यांनी खूप छान पद्धतीने जीव लावलेला आहे. असे माझे वडील आहेत. आणि खरं तर खूप पहिले सुरुवातीला खूप हालाकीची परिस्थिती होती, अगदी हालाकीची. माझं लग्न पण अण्णांनी इतक्या हालाकीच्या परिस्थितीत केलं. मग मला हुंडा दिला, चांगलं माझं लग्न करून दिलं आणि त्याच्यानंतर बरेच दिवस कर्ज झालं होतं. ते कर्ज देखील फेडलं, भावाला शिकवलं. खूप खूप काही संघर्ष माझ्या वडिलांनी जीवनात केलेला आहे आणि त्यांना फक्त देवाने सुखी ठेवावे, त्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवावं आणि त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण करावे अशीच माझी इच्छा आहे. अण्णा तुम्हाला अजून काय म्हणायचं आहे का? आता काय नाही म्हणायचं बाई. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचे वडीलही माझ्या वडिलांसारखेच असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि आईवडिलांना नक्की जीव लावा. आणि वृद्धाश्रम हा शब्द आपल्या भारतातूनच नाही, महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून नाहीसा झाला पाहिजे, हे ध्यानात ठेवा. ज्यांनी आपल्याला शहरापर्यंत पोहोचवलं ना, आपण शहरात गेल्यावर त्यांची लाज वाटू देता कामा नये, आपण त्यांची लाज बाळगता कामा नये. आपण त्यांना जीव लावलाच पाहिजे, कसल्याही परिस्थितीत असो. आपला बाप फाटका असो, मळका असो, कसलाही असो, पण तो आपला बाप आहे आणि त्याने आपल्याला घडवलं हे आपण विसरता कामा नये. आपला बाप कोणत्याही परिस्थितीत असो, आपला बाप काळा असो, सावळा असो, गोरा असो, कसलाही असो, आपला बाप आपण विसरता कामा नये. कारण त्याने आपल्याला घडवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा पण आईबापाला कधीच विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एखादी छानशी कमेंट देखील करा.